हिंजवडी शिवाजीनगर मार्गावरील मेट्रो सुरू होण्याच्या पुणेकरांच्या प्रतीक्षेला पुन्हा एकदा ब्रेक लागलाय। कारण या मार्गावरील पहिला टप्पा 15 जुलैपर्यंत सुरू करण्याच्या पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरणाचा म्हणजेच PMRDAचा दावा पुन्हा एकदा फेल ठरलाय। कारण अजूनही मेट्रो सेवा सुरू झालेली नाही। हा मार्ग सुरू होण्यासाठी जर तरच्या शक्यतांवरती प्रशासन अवलंबून आहे। ही मेट्रो सुरू करण्यासाठी अनेक मुहूर्त काढले गेले, पण पुन्हा तारीख पे तारीख मिळत गेली आणि या गोष्टी अजूनही कागदावरतीच आहेत। त्यामुळे पुणेकरांची पुन्हा एकदा ओरड सुरू झाली आहे की मेट्रो कधी सुरू होणार। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। PMRDAचे आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी 10 जूनला पत्रकार परिषदेत हिंजवडी शिवाजीनगर मार्गावरील मेट्रोचा पहिला टप्पा 15 जुलैपर्यंत सुरू होईल असं म्हटलं होतं। तर शिवाजीनगरसह उर्वरित 11 पैकी 5 मेट्रो स्थानकांची कामं ऑगस्ट अखेरीस पूर्ण होतील आणि शेवटचा महास्थानकांची कामे डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल असं त्यांनी सांगितलं होतं। पण प्रत्यक्षात या मार्गावरील मेट्रोचा पहिला टप्पा अजूनही कार्यान्वित झालेला नाही। ही मेट्रो सुरू करण्यासाठी PMRDAने यापूर्वी 4 ते 5 वेळा घोषणा केल्या होत्या, परंतु त्या हवेतच विरल्या। हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून आतापर्यंत तब्बल 8 वेळा मुहूर्त जाहीर करण्यात आले, ज्यामुळे पुणेकरांच्या पदरी केवळ प्रतीक्षाच पडली आहे। सुरुवातीला मार्च 2025 चा मुहूर्त हुकल्यानंतर सप्टेंबर 2025, त्यानंतर डिसेंबर 2025, पुन्हा मार्च 2026, मे 2026, आता 15 जून 2026, त्यानंतर अगदी अलीकडे म्हणजेच 15 जुलै 2026 ला अशा एका पाठोपाठ 7 तारखा फेल गेल्यात। आणि आता पुन्हा एकदा जुलै अखेरीस अथवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही मेट्रो सेवा सुरू होईल असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। याबाबत मेट्रोचे प्रत्यक्ष काम करणाऱ्या पुणे IT सिटी मेट्रो रेल लिमिटेड म्हणजेच PICTMRL कंपनीकडे विचारणा केली असता तेथील उपस्थित अधिकाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवरती सांगितलं की पहिल्या टप्प्यातील मार्गाची आणि 12 स्थानकांची पाहणी कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टीच्या 6 अधिकाऱ्यांच्या पथकानं 5 ते 9 जुलै दरम्यान केली आहे। मात्र पाहणीतील त्यांची निरीक्षणं मार्ग सुरक्षित आहे किंवा नाही, त्यात काही सुधारणा करायच्या आहेत का याचा अहवाल अजूनही मिळालेला नाही। आणि हा अहवाल आल्यावरती आणि त्यात काही बदल सुचवल्यानंतरच ते करून मार्गावरती प्रवासी वाहतूक सुरू करता येईल आणि मार्गावरील वाहतूक सुरू करण्याची आमची तयारी झालेली आहे। परंतु हा अहवाल आल्याशिवाय हा प्रवास किंवा हा मार्ग सुरू होणार नाही असं या अधिकाऱ्याचं म्हणणं आहे। त्यामुळे हा अहवाल आल्यानंतर पुढे ही मेट्रो सेवा जी आहे ती सुरू होणार आहे। आता पहिल्या टप्प्यातील मार्ग कसे असणार आहेत तर सुरुवातीला माण, त्यानंतर माण MIDC सर्कल फेज 2, माण बस स्थानक, हिंजवडी फेज 2, त्यानंतर हिंजवडी फेज 2 म्हणजेच सर्कल 1, पद्मभूषण चौक, त्यानंतर श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक हिंजवडी, त्यानंतर हिंजवडी फेज 1, वाकड चौक, श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हणजेच बालेवाडी, त्यानंतर मिटकॉन बालेवाडी, RK लक्ष्मण संग्रहालय असा हा पहिला टप्पा असणार आहे। त्यानंतर या प्रकल्पाचा दुसरा टप्पा म्हणजे बालेवाडी हाय स्ट्रीट ते जिल्हा न्यायालय असा असणार आहे, ज्यामध्ये 11 स्थानके असून एकूण अंतर 10 किलोमीटर आहे। या दुसऱ्या टप्प्याचं बरेचसे काम ऑगस्ट पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे। संपूर्ण हिंजवडी ते शिवाजीनगर मार्ग पुढील वर्षाच्या मार्च 2027 पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होईल। गणेशखिंड रस्त्यावरती मेट्रोचे काम सुरू करण्यास झालेल्या विलंबाचा फटका या प्रकल्पाला बसलाय। त्यामुळे या प्रकल्पाच्या खर्चात सुमारे 20% वाढ झाली असून वाढीव खर्चाचा हा बोज पुणे IT सिटी मेट्रो रेल कंपनी उचलणार आहे। दरम्यान मेट्रो मार्गाच्या सुरक्षिततेची पाहणी करून परवानगी देण्याची जबाबदारी CMRS विभागाकडे आहे। हा विभाग नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो। हे खातं राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे आहे। ते पाठपुरावा करणार का, आता याकडे ही सगळ्यांचं लक्ष लागले। दरम्यान हिंजवडी शिवाजीनगर मेट्रोची सुरक्षा तपासणी पूर्ण झालेली असतानाही सेवा अजून सुरू झालेली नाही। ती कोणासाठी थांबवलेली आहे असा सवालही माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केलाय। मेट्रोचा पहिला टप्पा मे महिन्यात आणि दुसरा टप्पा जुलै महिन्यात सुरू होईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात केली होती। प्रत्यक्षात या घोषणेची अंमलबजावणी झालीच नाही। 15 जुलैला पहिला टप्पा तरी सुरू होईल अशी अपेक्षा होती, तेही नियोजन कोलमडल्याचं आहे असाही आरोप जोशी यांनी केलाय। दरम्यान आता जुलै अखेरीस अथवा ऑगस्ट 2026च्या पहिल्या आठवड्यात ही मेट्रो धावण्याचा 8वा नवा मुहूर्त देण्यात आलेला आहे। या वारंवार बदलणाऱ्या तारखांमुळे आणि कामाला झालेल्या विलंबनामुळे प्रकल्पाच्या खर्चामध्ये सुमारे 20% वाढ झाली आहे। सोबतच वाहतूक कोंडीमध्ये अडकणाऱ्या लाखो IT कर्मचाऱ्यांची आणि पुणेकरांची प्रतीक्षा आणखीनच ताणली गेली आहे। त्यामुळे आता पुढे काय होतंय हे पाहावं लागेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ
सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.